पुढची बातमी हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तिरुपती नगर परिसरात नगर परिषदेकडून सिमेंटचा रस्ता बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र या रस्त्याचं काम स्थानिकांनी थांबवलंय। गेल्या 8 ते 9 महिन्यांपूर्वीच हा रस्ता बनवला होता, पण पुन्हा या रस्त्याचं काम केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसंच या रस्त्याचं पुन्हा बांधकाम न करता तिरुपती नगर भागात जिथे रस्ता नाही तिथे रस्ता बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। चांगल्या रस्त्यावरती पुन्हा रस्ता बांधत असल्यामुळे हे काम स्थानिकांनी थांबवलंय। पण आजपर्यंत आमच्याकडे रोड झालेला नाही, पण जो रोड झाला त्याच्यावर पुन्हा दुसरा रोड करण्याचा कार्यक्रम चालू आहे। म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की पहिले 1 कोटीचा रोड झाकण्याकरता दुसरा 1 कोटीचा रोड तयार करणं चालू आहे। फक्त आमची एकच मागणी आहे की हा रोड काही खराब झालेला नाही, ह्या रोड करता ह्या रोड दुसरा रोड आमच्याकडे केला तर आमच्या लेकरा बाळांना, मुला बाळांना, बाया माणसांना शाळेला जाण्या येण्याकरता, प्रवास करण्याकरता सोयीस्कर होईल, ही आमची प्रमुख मागणी आहे। जळगावच्या नशिराबाद नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक दिवसांपासून मुख्य जलकुंभाजवळच्या विहिरीवरती स्लॅबच्या कामाचं भिजत घोंगडं पडलंय। तर स्लॅब टाकण्यासाठी एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघताय का, असा संतापजनक सवाल ग्रामस्थांनी नगर परिषदेला केलाय। या विहिरीच्या ठिकाणी मुरुम भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पडता पडता वाचली होती, मात्र गावकऱ्यांनी चालकाचे प्राण वाचवले होते। त्यामुळे या जीवघेण्या विहिरीपासून संरक्षण मिळावं म्हणून परिसरातील रहिवासी आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। तात्काळ ही विहीर बुजवून तिथला रस्ता सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। मागणी आमची हा रोड चालू झाला पाहिजे, पूर्ण जग लेवल झाली पाहिजे। विहीर बुजली तरी चालेल, आम्हाला त्याची काही हरकत नाही आहे, परंतु हा रस्ता चालू झाला पाहिजे ना। दुर्दैव असं काही होऊ नये की कोणी व्यक्ती पडावं की मूल पडावं। लहान मुलं मला वापरतात, शाळेचे मुलं येणारे जाणारे वापरते या ठिकाणी, म्हणून या विहिरीचा रस्ता पूर्ण तयार करण्यात यावा, विहीर बुजून। या विहिरीचं काम करताना हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे आणि लोकांची गैरसोय चालू आहे। परंतु आता नगरपालिका प्रशासनाची निवडणूक न झाल्यामुळे कुठलेही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांची मनमानीशाही या ठिकाणी चाललेली आहे आणि त्या माध्यमातून एक ना धड भाडाभार चिंध्या अशा स्वरूपात कुठल्याही कामावर एका ठिकाणी लक्ष अधिकाऱ्यांचं या ठिकाणी नसल्यामुळे नशिराबादकरांच्या पदरी ही दुर्दैवाची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। धुळे एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यातनं तब्बल 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं। धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही मोठी कारवाई केली। हे पनीर मुंबईसह पुण्याला पाठवलं जात होतं। अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळयुक्त पनीरचे नमुने घेतलेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बनवलेल्या पनीरचे सॅम्पल घेतलेले, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जागेवर मिळून आलेली मिल्क पावडर, त्याचप्रमाणे केमिकल यांचेसुद्धा ते सॅम्पल घेऊन त्याचे लॅबोरेटरीकडनं तपासणी करून योग्य ती पुढील कारवाई करण्याची चाललेलं आहे। आत्तापर्यंत आपल्याला जागेवर जवळपास 250 ते 300 किलो पनीर बनवलेल्या स्वरूपामध्ये मिळून आलेलं आहे। शहापुरातील कासगाव पॉवर हाऊस जवळ भातसा नदी पात्रामध्ये पाण्यात एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना सापडला। शहापूर पोलीस आणि जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून तो शहापूरच्या शुलत्तर इथला ग्रामस्थ आहे। तरुणाचा मृतदेह 4 दिवसांपूर्वीचा असून त्याचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे मृतदेह विच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पुढची बातमी तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एक कठोर भूमिका घेतली आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणी कुणालाही सोडणार नाही असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। ड्रग्ज प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचा देखील आरोप केला जातोय।